12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा। आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळेल। त्यात काय विशेष आहे। हे गुंडगिरी या लोकांची न संपल्याचे लक्षण आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले। त्या संविधानामध्ये काळे झेंडे दाखवणे, तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना, तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा। परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे। आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत। मग 10-12 होते, त्यातले 2 सापडली। आता मला वाटतं 2 का 3च होती। ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत।